कशा आहात सर्वजण. चला तर छानपैकी आज आपण लिंबूचे लोणचे बनवणार आहे. चला तर रेसिपी कंटिन्यू करा. आणि हो, थंडीच्या दिवसात छान असे आपल्याला फ्रेश लिंबू भेटतात. चला तर रेसिपी कंटिन्यू करूया. किती छान ह्याचा गाढापण किंवा कलर आलेला आहे तुम्हाला दिसत असेल. चला तर रेसिपी कंटिन्यू करूया. हॅलो फ्रेंड, कसे आहात. तर खूप दिवसातून मी असं लॉंग व्हिडिओ शूट करते. सो आज मी बनवणार आहे लिंबूचं लोणचं. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया. मिठाच्या पाण्यामध्ये मी 1 तासभरासाठी हे लिंबू भिजायला ठेवलेले आहेत. हा जो ब्लॅक कलरचा पोर्शन आहे तो पण आपल्याला साईडला कट करून काढायचा आहे. लिंबू ज्यूस करताना अशा कन्सिस्टन्सीमध्ये ज्यूस करा. छान अशा, म्हणजे हे आमच्या इकडे कागदी लिंबू बोलतात. चला तर आता चिरून घेऊया लिंबू. लिंबू चिरायच्या आधी मी काही साहित्य काढून ठेवले. 1 वाटी मी साखर घेतलेली आहे, त्याचप्रमाणे सेंधा नमक आणि आपलं साधं नमक घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे थोडी लाल तिखट पूड घेतलेलं आहे. चला तर व्हिडिओ आता कंटिन्यू करूया. म्हणजे लिंबू वगैरे चिरून घेऊया. छानपैकी पाण्यातून लिंबू निथळून घ्यायची. त्यानंतर स्वच्छ कपड्याने असं आपल्याला पुसून घ्यायचे आहे. सगळे लिंबू मी पुसून घेते. साधारण मी या ठिकाणी 10 लिंबू घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊ शकता. आणि अशा कन्सिस्टन्सीमध्ये एकदम साली पातळ आहे असं चूज करून घ्या. मला जरा त्या मिक्सअपमध्ये भेटलेले आहेत, त्याविषयी नाही. अशा सालमधले घेऊ नका, कारण त्याची साल खूप कडवट असते. सो अशा कन्सिस्टन्सीमध्ये घ्या. आता ह्या लिंबूमध्ये खूप फरक आहे. ह्याची जाड साल आहे, ह्याची पातळ आहे. बोट तर आपलं तर जाते, ह्याचं जात नाही, कठीण आहे. आणि शिजायला पण जरा वेळ जायला चांगला वाटते. तर छानपैकी मी सगळे लिंबू आता स्वच्छ पुसून घेते. दुसरी एक ट्रिक सांगायचं झालं तर असा उभा लिंबू आहे तो असा कट करायचा नाही, असा आडवा कट करायचा. त्यानंतर एका लिंबूच्या मी 8 फोड्या करून घेते. यानंतर आपल्याला ह्याच्याचं बिया दिसते ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. सो अशा कन्सिस्टन्सीमध्ये, म्हणजे बारीक चिरल्यामुळे काय होतं म्हणजे शिजायला वगैरे लवकर शिजलं जातं. सो ह्या 4 फोडी रेडी आहेत. आता मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते. कुकरला ह्याच्या आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चला पुढेच्या पुढे सांगतेच मी किती शिट्ट्या वगैरे घ्यायच्या आहेत ते. होईल तेवढं बी आपल्याला काढून घ्यायचं आहेत. आणि सांगितल्याप्रमाणे चिरा, म्हणजे आपला रस वगैरे वाया जाणार नाही. एकदा चेक करायचं कुठं बी आहे का नाही. चला आता मी सगळे लिंबू छानपैकी अशी कट करून घेते. झटपट पटापट छान प्रकारे मी लिंबूच्या फोडी घेतलेल्या आहेत करून. चला तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकायचं आहे. सेंधा नमक टाकल्यामुळं काय होतं माहिती आहे का, चव खूपच छान येते. आणि लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढं. तर हा चम्मच इतकुसा छोटा आहे. 1 2 3 4 या ठिकाणी मी हा चम्मच 5 ते 5.5 टाकलेला आहे. आणि जर तिखट वगैरे आवडत असेल तर 5-6 चमचे घेतलं तरी पण चालते. यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर ॲड करायची आहे. आता छान असं मिक्सअप करून घ्यायचं. तोंडाला पाणी सुटते ना, एक नंबर यार. तुमचं पण फेवरेट असेल तर नक्की ट्राय करा. तर सगळीकडे छान असं लागलेलं आहे. छानपैकी आता कुकरच्या ह्याच्या आपल्याला 10 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. छानपैकी ह्याची प्लेट झाकायची, जेणेकरून जे कुकरचं पाणी आहे ना ते अजिबात आपल्या ह्या डब्यामध्ये जाणार नाही. चला तर आता कुकरमध्ये पाणी ठेवूया. गॅस तापून छानपैकी मी कुकर ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. लई नाही, थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे. साधारण अर्धा ग्लास घेतलेला असेल मी पाणी. आता पाणी जरा गरम होऊन द्यायचं आहे. पाणी थोडंफार गरम व्हायला लागलेलं आहे. कुकरचा जो डब्बा आहे ना कुकरमध्ये ठेवून द्यायचा. वरून असं छानपैकी असं पॅक करून घ्यायचं. प्लेट लावले त्यामुळे बसत नाही. झाकण असं जाम बसवून घ्यायचं, जेणेकरून आतमध्ये पाणी वगैरे जाणार नाही. कुकरचं टोपण असं सगळे लावून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर कुकरची शिट्टी पण आपल्याला बसवून घ्यायची आहे. आणि परत एकदा बघा शिट्टी वगैरे होते की नाही. गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे. तर बारीक गॅस करून आपल्याला 10 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चला तर रेसिपी अजून बाकी आहे. चला आता ह्याच्या 10 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी ना कुकरची पहिली शिट्टी होत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची. आपल्याला आता 9 शिट्ट्या बारीक गॅसवर काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपले जे लिंबू आहे छान शिजले जाईल. चला तर आता भेटूया परत एकदा. तर कुकरला छानपैकी मी 10 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. यानंतर ते बघूया आपण शिजले का नाही ते. हे आपण झाकण टाकले ना त्यामुळं अजिबात पाणी आत वगैरे केलेलं नाही. थोडं आहे ते असं वर आलेलं आहे.
चला, पकडचे खूप गरम आहे. पकडच्या साहाय्यातून आपल्याला हे जे पाणी आहे ना लिंबूचं काढून घ्यायचं आहे. लिंबूच्या फोडा वगैरे नाहीत घ्यायचा. आता जे पडतात ते पडतात आणि परत आपण साईडला करून घेणार आहोत. तर बघू शकता लिंबूचं पाणी साधारण 1 वाटी झालेलं आहे. आपण आता हे जे कढईमध्ये आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. चला, तर आता जे हे लिंबूची फोड याच्यामध्ये झालते ना ॲड, आपल्याला काढून घ्यायचे. ह्याच्या स्मेलनं माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे. एक नंबरचा स्मेल वगैरे येतो आहे. हा जो पाक आहे ना आपला, ह्याला सिरम बोलतात. हे टेस्ट करून बघायचं. जर आपल्याला काही कमी जास्त वाटत असेल तर नक्की ह्याच्यामध्ये ॲड करा. तर माझं प्रमाण एकदम परफेक्ट आहे, झालेलं आहे. सोनाला अजिबात काही ॲड करायची गरज नाही. चला, तर ह्याला असं घट्टपणा आल्यानंतर लिंबूच्या फोड ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. अशा कन्सिस्टंटमध्ये आपला पाक म्हणजे सिरम आहे ना ते वर येत आहे. जो जरा बारीक गॅस करायचं आणि जरा आपल्याला आटवून घ्यायचं आहे. हा जो पाक आहे ना पूर्ण असा पातळ आहे. अजून आपल्याला 10-15 मिनिटं चांगला असा शिजून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लिंबाचे फोड ॲड करायचे आहे. पूर्ण असा पातळच आहे. सो जरा घट्टपणा येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लिंबाचे फोड ॲड करायचे आहेत. सो साधारण 15 मिनिटं झालेले आहेत आणि निम्मा असं पूर्ण असं आटत आलेला आहे. चला, तर आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते. चम्मच राहिला, चम्मच घेते साईडला. चला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या फोड्या ॲड करायच्या आहेत आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि पूर्ण असं 2 ते 3 मिनिटामध्ये जरा पाकामध्ये जरा फोडी मारून द्यायच्या. आणि त्यानंतर असं घट्ट येतं आहे. जरा पाणी वाटलं तरी एक 4 मिनिटासाठी आपल्याला गॅस चालू ठेवावा लागेल. चला, तर ह्याच्यात आहे ना कुकरच्या डब्यामध्ये मी पुसून घेते. चला, दाखवते तुम्हाला. आता मी गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. आता 1-2 मिनिटासाठी छान असं आपल्याला 1-2 मिनिटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनिटासाठी मी मोठ्या गॅसवर हे चांगलं शिजवून दिलेलं होतं. आता गॅसची फ्लेम मी बंदच केलेली आहे. आता गार झाल्यानंतर एकदा तुम्हाला दाखवते. सो जरा आता हे पातळ वाटते. गार झाल्यानंतर छान असं घट्ट होतं या. सो थंड झाल्यानंतर आपलं लिंबूचं लोणचं अशा कन्सिस्टंटमध्ये छान असं आळून येते. चला, तर काचेच्या आपल्याला एका भांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे. पूर्ण थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर असं घटसरपणा येतो याला. आपल्या लोणच्याची क्वांटिटी थोडीच आहे. सो मी हे काचेचं भांडं मी थोडंसं घेतलेलं म्हणजे छोटंसं घेतलेलं आहे. जर जास्त असेल तर जास्त घेऊ शकता तुम्ही. चला, तर असं छानपैकी ह्याच्यामध्ये मी भरून घेते. भरल्यानंतर दाखवते तुम्हाला. सो अर्धी आपली भरणी भरलेली आहे. थोडंसं बाकी आहे, ते पण आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊया. अशा कन्सिस्टन्सीमध्ये छान असा कलर वगैरे आलेला आहे. एकदम शॉर्ट रेसिपी आहे. जे कोणी नवीन आहे ते पण इझी बनवू शकतात. हा छोटीशी माझी भरणी आहे ती सगळीकडं अशी भरलेली आहे. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.